नमस्कार. न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, महामुलाखतच्या या कार्यक्रमामध्ये आज आपण भेटणार आहोत ते नामदेवराव जाधव यांना. आपल्याला कल्पना आहे की मराठा आरक्षण असो किंवा महाराष्ट्रातल्या इतिहासाचा मुद्दा असो, अशा अनेक विषयांवर नामदेवराव हे आपली मतं व्यक्त करत असतात. मराठा आरक्षण तर ते स्वतः त्याचे समर्थकही आहेत, त्यामुळे त्याविषयीचा एक सगळा इतिहास जो आहे हा त्यांना माहिती आहे. त्याविषयी ते आपली मतं जी आहेत ती नेहमीच व्यक्त करत असतात. त्याशिवाय मध्यंतरी ज्या वेळेला शरद पवार यांच्या पक्षाच्या वतीने रायगडावर जो तुतारीचा अनावरणाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता, त्या संदर्भात सुद्धा त्यांनी आपली परखड मतं व्यक्त केली होती. तर या सगळ्या विविध मुद्द्यांच्या निमित्ताने आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत आणि त्यांच्याकडून या मुद्द्यांच्या विषयी त्यांची काय मतं आहेत हे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. नामदेवराव, आपलं खूप खूप स्वागत आहे न्यूज डंकामध्ये. नमस्कार. नमस्कार. तर सर्वप्रथम आपण मराठा आरक्षणापासूनच सुरुवात करूया की मराठा आरक्षणाचा मुद्दा जो आहे तो अनेक वर्षांपासून आहे. म्हणजे आता खूप चर्चा चालू असली तरी अनेक वर्षांपासून हा मुद्दा जो आहे तो किंवा त्याचं भिजत घोंगडं पडलेलं आहे. कोणीच ते त्याच्याविषयी जो काय तोडगा काढायला पाहिजे तर तो काय निघालेला नाही इतकी वर्षामध्ये. पण आता आपण पाहतोय मनोज जरांगे यांनी आंदोलन घेतलं आणि त्यानंतर तो पुन्हा एकदा प्रश्न चर्चेला आला. तुमचं आता काय मत आहे? आता जे काही झालेलं आहे आरक्षणासंदर्भात, जे काही इतक्या दिवसामध्ये जे काही घडामोडी घडल्या, त्याविषयी काय तुमचं मत? एकंदरीत मराठा आरक्षणाचा हा प्रश्न जन्मालाच आला नसता, तो निर्माणच झाला नसता. मराठा समाजाला आरक्षणाची गरजच पडली नसती, पडणार नाही अशा प्रकारची ध्येय आणि धोरणं महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण आणि त्याच्यानंतर वसंतदादा पाटील यांनी ठेवली होती. त्यामुळे मराठा समाजच नव्हे तर बाकीचे सर्वच समाज समान गतीनं प्रगतीच्या दिशेने जातील अशा प्रकारची त्यावेळची एक विचारधारा त्यावेळच्या यशवंतराव चव्हाण आणि वसंतदादा पाटील यांनी या महाराष्ट्राला दिली. पण त्याच्यानंतर ज्यावेळी शरद पवार यांचा राजकारणामध्ये ज्यावेळी प्रवेश सुरू झाला किंवा राजकारणामध्ये शरद पवार आले, तेव्हापासून या महाराष्ट्रामध्ये जातीयवादी राजकारणाची त्यांनी पाळंमुळं रोवायला सुरुवात केली. आणि त्याचाच एक भाग म्हणून दोन गटांमध्ये नेहमी तणाव कसा निर्माण राहील या संदर्भामध्ये शरद पवारांची कायम धोरणं राहिली आहेत. लोक म्हणतात की शरद पवार हा विचार आहे वगैरे, असं कधीच नाही. शरद पवार हे विचार असूच शकत नाहीत. प्रत्येक वेळी कोलांटेवड्या मारणं, प्रत्येक वेळी इकडून तिकडं तिकडून इकडं, म्हणजे शरद पवारांचा नक्की विचार कोणता याच्यावर जर एखादा माणूस पीएचडी करायला गेला तर तो म्हाताराहून मरून जाईल, परंतु त्याला या निष्कर्षावरती येणं शक्य होणार नाही की नक्की शरद पवारांचा विचार काय. या शरद पवारांनी काय केलं की महाराष्ट्र हा सगळ्या गुन्हागोविंदाने नांदत होता आणि सगळे समाज आपापल्या पद्धतीने प्रगती करत होते. मराठा समाज हा पूर्वीपासून पुढारलेला होता आणि प्रगतीच्या दिशेने तो स्वातंत्र्यानंतर आणखी वेगाने पुढे जाऊ शकत होता, जात होता. परंतु ज्यावेळी 23 मार्च 1994 ला शरद पवारांनी आरक्षण या विषयामध्ये लुडबुड केली आणि त्याच्यामध्ये जसं बाकीच्या लोकांना म्हणजे ओबीसी समाजाला आरक्षण देत असताना शरद पवारांनी मराठा समाजावरती मोठा अन्याय केला. त्यांनी ओबीसीतील अनेक घटकांना त्या आरक्षणाच्या कोट्यामध्ये घेतलं, परंतु लोकसंख्येच्या आधारावर जो मराठा समाजाचा 16% आरक्षणाचा जो वाटा होता किंवा हिस्सा होता, तो अधिकार होता, तो वगळून तो डावलून शरद पवारांनी मराठ्यांना आरक्षणात घेण्याऐवजी आरक्षणातून बाहेर हाकलून दिलं, ढकलून दिलं. आणि तेव्हापासून मराठा समाज हा शिक्षणामध्ये मागे पडू लागला. कारण त्याच्यानंतर म्हणजे हे झालं 1994 ला आणि त्याच दरम्यान केंद्र सरकारचं एक धोरण आलं खाऊजा म्हणून, खाजगीकरण, जागतिकीकरण आणि उदारीकरण. त्यामुळे महाराष्ट्रातील भारतातील सर्व शिक्षण संस्थांमधून खाजगी शिक्षणाचं वारं व्हावं लागलं आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये सुद्धा बऱ्यापैकी जी भरती आहे त्या भरतीमध्ये मराठा समाजाला मग डावललं गेलं. कारण ज्या आरक्षणाच्या प्रक्रियेतून भरती त्यांना होता येऊ शकलं असतं ते आरक्षण मराठ्यांना दिलं गेलं नव्हतं. त्याच्यामुळे 1994 पासून मराठा समाजाचा बॅकलॉग तयार होत गेला आणि आज तो असंतोषाच्या कगारावरती आहे. मराठा समाजाला आरक्षणाचे मोर्चेच मुळी काढायला लागणं हे याची जबाबदारी एकमेव शरद पवारांवरती आहे. जर त्यांनी त्यावेळी तो गोळ घातला नसता तर आज मराठा समाजातील एकाही तरुणाला रस्त्यावर येऊन आम्हाला आरक्षण द्या अशा प्रकारची मागणी करावी लागली नसती. आणि विशेष म्हणजे शरद पवारांनी मराठ्यांचं आरक्षण तर काढून टाकलं, परंतु दुसरी त्यांची एक अशी घोडचूक आहे की जी मराठा समाज कधीही त्यांना माफ करू शकणार नाही. त्यांनी अशा प्रकारे मराठ्यांना आरक्षणातून बाहेर काढलं
आणि मराठ्यांचं 16% आरक्षण ओबीसी मध्ये वर्ग करून टाकलं. ते अशा प्रकारे केलं की मराठ्यांना भविष्यात कोणत्याही पक्षाचा, कोणत्याही राजकीय पक्षाचा कोणीही मुख्यमंत्री आला, पूर्ण बहुमतातील असेल आणि त्याची पूर्ण इच्छाशक्ती असेल तरी सुद्धा ते कोणत्याही परिस्थितीमध्ये मराठ्यांना आरक्षणाच्या यादीत ठेवू शकणार नाहीत, मराठ्यांना ओबीसी मध्ये समाविष्ट करू शकणार नाहीत. अशा प्रकारची दूरगामी राजकीय खेळी शरद पवारांनी खेळली आणि त्याच्यामुळे मराठ्यांना ओबीसी मध्ये घालण्याचे आणि आरक्षणामध्ये घेण्याचे दोन्ही पण काय, मराठ्यांना ओबीसी मध्ये जाण्याचे आणि आरक्षणामध्ये घेण्याचे दोन्ही मार्ग एकाच डावामध्ये शरद पवारांनी बंद करून टाकले. आणि जेव्हा जेव्हा शरद पवार हे सत्तेमध्ये असतात, म्हणजे उदाहरण सांगतो तुम्हाला, 4 वेळा ते मुख्यमंत्री होते, त्यांनी कधीही मराठ्यांना आरक्षण दिलं गेलं पाहिजे, मराठ्यांना सुद्धा काळाबरोबर आपण पुढे नेलं पाहिजे अशी भूमिका कधीही मांडली नाही. जे पोरं मोर्चा काढतायत, आंदोलन करतायत, त्यांनी याचं आत्मचिंतन करायला पाहिजे. आणि आरक्षण आमच्या हक्काचं नाही, कुणाच्या बापाचं घेतल्याशिवाय राहणार नाही. पण हे आरक्षण घालवलं कुणी याच्यावर, म्हणजे मूळ प्रश्नावर मराठा समाजाची मुलं ऐकायला तयार नाहीत. किंबहुना त्यांची एक अशी मानसिकता तयार करून दिलेली आहे की यांच्याच मागे तुम्ही फडफडत जायचं, म्हणजे ह्यांनी तुमचं आरक्षण घालवलंय तरी तुम्ही यांच्याच मागे जायचं, हे तुमच्या हिताचं कधी बोलत नाही, तुम्ही त्यांच्या मागेच जायचं. कारण काय, तर फक्त ते तुमच्या जातीचे. मला असं विचारायचं, आता तुम्ही 23 मार्च 1994च्या संदर्भात म्हणालात, तर त्याचं नेमकं काय स्वरूप होतं, म्हणजे त्याच्या आधीचा काय इतिहास होता, तो तुम्ही थोडासा डिटेलमध्ये सांगा जेणेकरून लोकांना ते आणखी समजू शकेल. 23 मार्च 1994 पूर्वी आरक्षण जे आहे ओबीसी समाजाला ते 19% होतं. म्हणजे टोटल आरक्षण असते 50%, त्यातलं 20% हे अनुसूचित जाती आणि जमाती, याला आपण नोटिफाईड कम्युनिटी असं म्हणतो, शेड्यूल कास्ट अँड शेड्यूल ट्राईब, यांचं 20% आरक्षण हे घटनादत्त आहे. ते कोणत्याही परिस्थितीत काढता येणार नाही किंवा हलवता येणार नाही, अशा प्रकारचे बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या एकदमच उपेक्षित शोषित घटकाला तेवढ्याच प्रकारची मजबूत सुरक्षा दिलेली आहे. ते 20% आरक्षण वेगळा विषय. 50%तले 20% गेल्यानंतर राहिलं 30%. शरद पवारांनी हा निर्णय घ्यायच्या अगोदर ओबीसीचं आरक्षण होतं फक्त 19%. 19%वरून म्हणजे 14% होतं आणि हे 14%चं डायरेक्ट त्यांनी 30% केलं, म्हणजे 16% वाढवले. जे 16% होतंय एक्स्ट्रा ओबीसींना त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये, म्हणजे समजा 100 लोक असतील तर 50% आरक्षण हे घटनेचं तत्व होतं. त्या प्रमाणामध्ये ओबीसींची लोकसंख्या ही 28 ते 30% असेल तर त्यानुसार त्यांना 14% आरक्षण दिलं गेलं होतं. राहिलेलं 16% जे आहे ते 32% मराठा समाजाचं 16% आरक्षण बाकी होतं. ते 16% शिल्लक मराठ्यांच्या वाट्याचं होतं, ते मराठ्यांना मिळायला पाहिजे होतं. परंतु शरद पवारांनी मराठ्यांना गाफील ठेवलं आणि मराठ्यांचं मराठ्यांना न देता ते ओबीसी मध्ये वर्ग केलं. त्याच्यामुळे आरक्षणाची जी मर्यादा आहे 52%ची 50%ची ती पूर्ण झाली आणि मराठा समाजाला भविष्यात कुठूनही आरक्षण मिळू शकणार नाही. अशा प्रकारे त्यांचे आरक्षणाचे सगळे दरवाजे बंद केले गेले. ही घटना घडली 23 मार्च 1994. पण म्हणजे आता हे जे झालेलं आहे हे अशा पद्धतीने जो 94चा GR आहे त्या माध्यमातून असं करता येणं शक्य आहे, तर मग ते पुन्हा मागे घेता येणं सुद्धा शक्य आहे का? मग त्यासाठी आपल्याला 23 मार्च 1994चा GR मागे घ्यावा लागेल आणि तो GR मागे घेताना हा GR ज्यांनी काढला ते एकदम जबाबदार आहेत. म्हणजे ज्यांनी हे सगळा गोंधळ निर्माण केलेला आहे त्याच्याबद्दल मराठा समाजातील तरुण अजिबात बोलायला तयार नाहीत. म्हणजे हे किती प्रकारचं बौद्धिक मागासलेपण आहे, किती मोठ्या प्रकारचं हे वैचारिक मागासलेपण आहे की मूळ प्रश्नावर तुम्ही न जाता तुम्हाला फक्त झाडाच्या फांद्या तोडून तुम्हाला तो वृक्ष पाडल्याचा बहाणा करायचा आहे. खरं तर मुळावरती घाव घातला पाहिजे की मूळ काय आहे की मराठ्यांचं जे ऑलरेडी हक्काचं होतं ते कुणी घालवलं, ते का घालवलं, याच्यावर मराठा तरुण विचार करत नाहीत किंवा जाब विचारत नाहीत. दुसरी गोष्ट, त्याच्यानंतरही जेव्हा शरद पवार सत्तेत असतात तेव्हा कधीही मराठा समाजाला आरक्षणाची आठवण होत नाही. मराठा तरुण कधी त्या आरक्षणावर चकार शब्द बोलत नाहीत. जेव्हा जेव्हा शरद पवार सत्तेबाहेर फेकले जातात तेव्हाच ते मराठा तरुणांना अशा प्रकारची चिथावणी देतात आणि तुम्हाला आरक्षण मिळालं पाहिजे असं म्हणतात. म्हणजे दुर्दैव म्हणा किंवा सुदैव आमच्यासारख्या अभ्यासू माणसाच्या हाताला तो GR लागला नसता तर आयुष्यभर पिढ्यानपिढ्या मराठ्यांना हे कळलंच नसतं की मराठ्यांचं आरक्षण घालवलं कोणी आणि आज मराठ्यांना रस्त्यावरून मोर्चे काढण्याची गरज का पडली आहे. त्यामुळे आमच्या इतिहास अभ्यासकाचा किंवा संशोधकाचा एवढा तरी फायदा मराठा समाजाला झाला की त्यांना मूळ प्रश्न कळलेला आहे. आता या संदर्भातल्या अनेक अशा बातम्या, जुन्या बातम्या ज्या तेव्हाच्या काळातल्या येतात की कायदेशीर दृष्ट्या आरक्षण मराठ्यांना देणं शक्य नाही असं शरद पवार म्हणाल्याच्या बातम्या ज्या आहेत त्या पेपरमध्ये छापून आलेल्या बातम्यांचे क्लिप्स वगैरे वाचण्यात येतात. तर याविषयी काय म्हणाल तुम्ही? म्हणजे हे ते स्वतः म्हणतायत पण हे त्याचे करते करविते ते आहेत असं म्हटलं जाते. 100% 2010ला पुढारीच्या फ्रंट पेपरला ही बातमी आहे ज्याच्यामध्ये असं छापलं गेलेलं आहे की
मराठा समाजाला कायद्याने आरक्षण देता येणं शक्य नाही हे शरद पवार म्हणतात, कारण त्यांना माहितीये की त्यांना कोणत्या कायद्याच्या तरतुदीचा वापर करून ते आरक्षण ब्लॉक केलेलं आहे. त्यांनीच ब्लॉक केलेलं असल्यामुळे, त्यांनीच टाळा लावलेला असल्यामुळे त्यांना चावी माहितीये की हा टाळा उघडला जाणार नाही. त्यांनी टाळा लावला आणि चावी समुद्रात फेकून दिलेली आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत तो टाळा उघडला जाणार नाही हे टाळा लावणाऱ्यालाच नीट माहिती आहे. म्हणून मराठा तरुणांनी आपली टाळकी ठिकाणावर ठेवली पाहिजे आणि प्रश्न नीट समजून घेतला पाहिजे की चावी हरवलेली आहे आणि ती चावी त्याच माणसाने हरवून दिलेली आहे, हरवून टाकलेली आहे की ज्यांनी हे आरक्षण मराठ्यांचं काढून टाकलेलं आहे. मराठा तरुणांनी किमान कधीतरी याचा विचार करायला पाहिजे की शरद पवार सत्तेच्या बाहेर असतात तेव्हाच मोर्चे का निघतात मराठा आरक्षणाचे, आणि जेव्हा शरद पवार सत्तेमध्ये असतात तेव्हा मोर्चे का निघत नाहीत. 2019ला बीजेपी आणि शिवसेनेचं सरकार आलं त्यावेळी महाराष्ट्रात 57 मोर्चे काढले गेले. हे कुणी सुरुवात केले मोर्चे? या मोर्चांना ताकद कोण देत होतं? सुरुवातीला आम्हाला सुद्धा असं वाटलं की हे मराठा समाजाचे निष्पक्ष मोर्चे आहेत, पण नंतर आमच्या असं लक्षात आलं की हे मोर्चे एक बहाणा आहे, लेकिन सरकार गिराना इनका इरादा आहे. एक काळामध्ये हाच मराठा समाज आम्ही आरक्षण घेणार नाही असं म्हणत होता. म्हणजे पंजाबराव देशमुख जे कृषी मंत्री होते भारताचे आणि केंब्रिज विद्यापीठाचे गोल्डमेडलिस्ट होते, त्यांनी त्याच काळामध्ये सांगितलं होतं की तुम्ही आता खोटा जातीचा अहंकार सोडा, खोट्या पाटील किंवा देशमुखीचा आव सोडा, वास्तवामध्ये या, जमिनीवरती या आणि जे काही तुम्हाला काळाबरोबर टिकण्यासाठी सोयी सुविधा सवलती घ्याव्या लागतील ते घ्या. त्यावेळी पंजाबराव देशमुखांच्या घरावर मराठ्यांनी मोर्चा काढला. तुम्ही आम्हाला काय दलित समजताय काय, मागास समजताय काय, 500 एकर जमीन आमच्याकडे 5,000 एकर जमीन आहे. पण काळाच्या ओघामध्ये फटका असा बसला की पुढच्या 50 वर्षामध्येच ज्या समाजाने मोर्चा काढला होता पंजाबराव देशमुखांच्या घरावर आरक्षण नको आम्हाला, त्याच समाजाला मोर्चे काढावे लागतात. एवढ्या वेगाने मराठा समाज मागे फेकला गेला. ही काळाची गती आपण नीट समजून घेतली पाहिजे. मग हे 57 मोर्चे काढले गेले. त्याच्यानंतर पुन्हा शिवसेना बीजेपीचं सरकार येण्याची शक्यता निर्माण झालेली असताना अचानक शरद पवारांनी बीजेपीला पाठिंबा दिला. लक्षात घ्या, न मागता पाठिंबा दिला आणि त्याच्यानंतर मग तोडमोड करून काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना असं सरकार बनवलं आणि कळसूत्री बाहुली म्हणून किंवा फक्त रबर स्टॅम्प म्हणून उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री केलं. सगळे कारभार व्यवहार हे आपले कारभारीच बघत होते बारामतीचे. उद्धव ठाकरे मंत्रालयात येत नव्हते. उद्धव ठाकरे मातोश्रीवर बसून चहा पित होते आणि बाकी आणखी काय त्यांचे आरामाचे कार्यक्रम चालायचे. बाकी सगळे कारभार मात्र सिल्वर वरनं चालत होता. आणि जोपर्यंत 2.5 वर्ष मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते तोपर्यंत मराठा समाजाला आरक्षणाची गरज अजिबात जाणवली नाही परत. आणि जेव्हा उद्धव ठाकरे सत्तेतून पायउतार झाले आणि शरद पवारांचं कारभारी पण गेलं, सह्या करणं, फायली मंजूर करून घेणं ही कामं ज्यावेळी बंद झाली तेव्हा परत त्यांनी मराठा समाजाला उकसवायला सुरुवात केली आणि मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे अशा प्रकारची फूस लावली, चिथावणी दिली आणि मराठा समाजाला कायम ते भावनिक करत असतात. मुळापर्यंत मराठा तरुणांनी जायला पाहिजे की मराठा समाजाचं आरक्षण गेलं कसं आणि मराठा समाजाचे मोर्चे निघतात कधी. जेव्हा काँग्रेसचे मुख्यमंत्री होते म्हणजे शरद पवार सत्तेत होते त्यावेळी मोर्चे निघाले का? जेव्हा शरद पवार सत्तेत असतात तेव्हा मराठा मोर्चे निघत नसतात आणि जेव्हा शरद पवार सत्तेतून बाहेर फेकले जातात तेव्हाच मोर्चे का निघतात. एवढं जरी मराठा तरुणांनी अभ्यास केला तरी त्यांना ही ज्ञानबाची नेट काय आहे हे लक्षात येऊ शकतं. ज्यावेळेला जरांगे हे उपोषणाला बसले होते त्यावेळेला सगळ्यात पहिल्यांदा त्यांना भेटायला गेले ते शरद पवार होते आणि त्यांनी त्यांचे संवाद साधला. त्यावेळेला काय छोटेखानी भाषण केलं. ते स्वतः एक मराठा नेता आहेत अशा पद्धतीनेच एक वातावरण पहिल्यापासून तयार झालेलं आहे महाराष्ट्रामध्ये की शरद पवार म्हणजे मराठ्यांचे नेते आणि किंवा त्यांच्याकडून सुद्धा तशा पद्धतीची प्रचार केला जातो. तर तुमचं याबद्दलचं काय मत आहे की स्वतः शरद पवार तिथे गेले होते पण लोकांना तरी कळत नाहीये का किंवा त्या जो काही इतिहास आहे तो त्यांच्यापर्यंत पोहोचलेला नाहीये का? ते राजकारणामध्ये चांगले मुरलेले असल्यामुळे मीडिया कसा हाताला धरायचा आणि तरुणांच्या माथी कशी वळपायची हे त्यांना आता एकदम डाव्या हाताचा खेळ झालेला आहे. त्याच्यामुळे ते मराठा असल्याचं त्यांनी फक्त भासवलेलं आहे. ऍक्च्युली मराठा असल्यासारखं त्यांनी आयुष्यामध्ये कधीच कोणता निर्णय घेतलेला नाही. ते मुख्यमंत्री असताना किती वेळा शिवनेरीवरती गेले जरा इतिहास तपासून बघा. संपूर्ण त्यांच्या 60 वर्षाच्या राजकीय कारकिर्दीमध्ये ते रायगडावर किती वेळा गेले हे बघा तुम्ही. म्हणजे मराठा स्पिरिट म्हणून शिवाजी महाराजांच्या इतिहासासाठी किंवा मराठ्यांच्या इतिहासाच्या संवर्धनासाठी शरद पवारांनी उचललेलं एकही पाऊल दाखवा गेल्या 60 वर्षामध्ये. म्हणजे टेक्निकली दृष्ट्या, प्रॅक्टिकली दृष्ट्या आपण मराठा आहोत असं कोणतंही काम त्यांच्या हातून घडलेलं नाही. हे फक्त लोकांना चिथावणी देणे आणि म्हणजे कोणताही मोबदला न देता एखाद्याकडून फुकट काम करून घेण्यासाठी आपल्या जातीचा बिल्ला वापरण्याचा प्रयोग करणं
हे शरद पवारांनी मला केलेलं दिसतंय. कारण मराठा म्हटल्यानंतर लोक फुकट जात म्हणले की आपल्या देशातले वास्तव आहे, लोक जातीसाठी माती खातात, मग जातीसाठी मतं का देणार नाहीत, अशा प्रकारचा कारभार तिथं होत गेला आणि मराठ्यांची फुकटात मतं ते घेत गेले आणि शिवाय मराठ्यांना गृहीत धरत गेले. मराठा समाजाच्या विकासासाठी प्रगतीसाठी धोरणात्मक दूरगामी असा कोणता जर निर्णय शरद पवारांनी त्यांच्या 60 वर्षाच्या आयुष्यात घेतला असेल तर आमचं आव्हान आहे की त्यांनी अशा प्रकारचा निर्णय महाराष्ट्राच्या जनतेसमोर येऊन दाखवावा की शिवाजी महाराजांच्या इतिहासासंदर्भात मी असं काम केलेलं आहे, शिवाजी महाराजांचे गडकोट किल्ले संवर्धनासाठी अशा प्रकारचं अमुक अमुक काम केलेलं आहे, असं कोणती जी काही त्यांनी कामं केली असेल ते जे मोठ्या तोंडाने सांगतात ना की गेली 60 वर्ष मी राजकीय क्षेत्रामध्ये काम करतो, मग 60 वर्षातली उपलब्धी त्यांनी सांगावी की मराठा समाजाच्या हितासाठी केलेल्या कामाची यादी त्यांनी सांगावी. मी 60 वर्षात त्यांनी 6 जरी कामं केली असतील ना, 60 वर्षात म्हणतोय, 60 वर्षात 6 जरी कामं केली असतील मराठा हिताची किंवा शिवाजी महाराजांच्या इतिहासासंदर्भातली किंवा मराठा समाजातील तरुणांनी पुढे जाऊन म्हणून UPSC MPSC सेंटर काढले किंवा सारथी सारख्या संस्था काढल्यात किंवा अण्णासाहेब पाटील महामंडळासारखी काही महामंडळ काढलेत, स्वतः नवीन संस्था कुठली चालू केलेली नाही. समाजाच्या हितासाठी एकही धोरण शरद पवारांनी राबवलेलं दिसलं तर मला सांगा, मी त्याचा अभ्यास करून त्याच्यावर पुस्तक लिहीन. म्हणजे दिवसा दिवा लावून सुद्धा सापडणं शक्य नाही की शरद पवारांनी मराठ्यांच्या हितासाठी असं एखादं काम केलं असेल. म्हणजे मी आरोप करत नाही, माझी मराठा समाजातील तरुणांना विनंती आहे की माझं हे मत ऐकल्यानंतर आपण स्वतः याच्यावर संशोधन करा की मी जे म्हणतोय की मराठा समाजाच्या हितासाठी शरद पवारांनी एखादा निर्णय घेतला असेल तो दाखवा. आता जे आंदोलन झालं जरांगेंचं, तर त्यावेळेला सुद्धा म्हणजे जसं तुम्ही म्हणालात की ज्या वेळेला शरद पवार हे सत्तेत नसतात त्यावेळेला ही आंदोलन होतात, त्यावेळेला मागण्या होतात आणि मग ते तीव्र स्वरूप त्याला प्राप्त होतं. तर मग आत्ताचं जे आंदोलन आहे ते सुद्धा शरद पवारांनी जे काही केलेलं आहे त्याच्या अज्ञानातून झालंय की शरद पवारांनीच ह्याच्या मागे त्यांचाच हात आहे, जो काही आरोप सुद्धा केला जातो राजकीय. नाही, आता काल परवा तर महाराष्ट्र सरकारने SIT ची नेमणूक केलेली आहे, सत्य सगळं बाहेर येईल. आणि हे 1994चा GR जेव्हा मी बाहेर काढला नोव्हेंबरमध्ये, तेव्हापासूनच लोकांना हे कळायला सुरुवात झाली की ज्या घटनेमुळे आरक्षण गेलंय त्याच्यावरती आंदोलनकर्ते काय बोलत नाही. म्हणजे मूळ विषय जो आहे तो सोडून बाकीच्यांना धोपटणे, म्हणजे साफ म्हणून भुई धोपटणे हा प्रकार चालू होता. आणि म्हणून माझ्यावर जे अटॅक व्हायची वेळ आली किंवा राष्ट्रवादीच्या गुंड कार्यकर्त्यांनी माझ्यावर जो अटॅक केला त्याला प्रमुख कारणच हे की त्यांची ही सगळी डाळ मी उघड केली. त्यांचा हा सगळा जो प्रताप होता सगळा ना तो माझ्यामुळे, त्या अभ्यासामुळे उघडा पडला. तो GR बाहेर पडल्यामुळे ते उघडं पडलं. आणि आता आपण एवढं सगळं शिजवलेली डाळ, आपण एवढा मोठा रचलेला कट, आपण एवढं मोठं रचलेलं षडयंत्र हे उघडं पडतंय असं लक्षात आल्यामुळे त्यांचं कंट्रोल हातातून गेलं आणि त्यांनी माझ्यावरती अटॅक केला. खरं तर जर शरद पवार हे लोकशाही मानत असतील, जर शरद पवारांचे कार्यकर्ते लोकशाही मानत असतील तर त्यांनी माझ्या विचाराचं उत्तर विचारांनी द्यायला पाहिजे होतं. मी जो GR शोधलाय त्या GR मधल्या त्रुटी दाखवायला पाहिजे होत्या किंवा तो GR मी खोटा दाखवलाय का. GR खोटा नसतो आणि खोटा कागद GR होऊ शकत नाही. त्यामुळे GRचं उत्तर तुम्ही GRने द्यायला पाहिजे, कागदाचं उत्तर तुम्ही कागदाने द्यायला पाहिजे, विचाराचं उत्तर विचाराने द्यायला पाहिजे. हे तिन्ही गोष्टी तुम्हाला जमल्या नाही कारण माझ्या त्या व्हिडिओमुळे, माझ्या त्या संशोधनामुळे सगळा हा प्लॅन उघड पडला आणि त्यांचं कंट्रोल हातातून निघून गेलं आणि ते मारामारीला उतरले. जेव्हा माणसाचे मुद्दे संपतात तेव्हाच ते मुद्द्यांवरती उतरत असतात. त्यामुळे माझं असं म्हणणं आहे की भविष्यामध्ये शरद पवार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना महाराष्ट्रामध्ये मतं मागण्याचा अधिकार नाही कारण ते लोकशाही मानत नाहीत, ते संविधान मानत नाहीत आणि त्यांना कायदा आणि चौकट मान्य नाही. तुम्ही आता जे मनोज जरांगेंचं आंदोलन आहे किंवा एकूणच मराठा आरक्षण त्याचे तुम्ही समर्थक आहात की या पद्धतीने जे आंदोलन झालं त्याचे तुम्ही विरोधक आहात? हे बघा, आरक्षणाचे समर्थक आणि विरोधक असं काही म्हणता येत नाही. जर एखाद्या विषयामुळे समाजाच्या जो मागे पडलेला घटक आहे त्याला विकासाची संधी मिळत असेल तर त्याला मीच नाही तर सुरुवातीच्या टप्प्यामध्ये OBC बांधवांनी सुद्धा या आरक्षणाच्या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे. सर्व पक्षाच्या लोकांनी दिला, सर्व जातीच्या लोकांनी दिला. परंतु जसं जसं पुढे ते आंदोलनाबद्दल संशय निर्माण होऊ लागले, आंदोलनाबद्दलचे वेगवेगळे प्रवाह समोर यायला लागले, तेव्हा लोकांना डाऊट यायला लागला की आरक्षण हे फक्त बहाणा आहे, ऍक्च्युअली कार्यक्रम वेगळा आहे. आणि पुढे तसं वक्तव्य व्हायला लागली, पुढे तशा प्रकारच्या घटना घडायला लागल्या. जेणेकरून मीच काय तर ज्या लोकांनी या आंदोलनामध्ये सक्रिय सहभाग दिला होता, आपला वैचारिक असेल, वेळ असेल, आपलं ज्ञान असेल, हे ज्या पद्धतीनं कॉन्ट्रीब्युट करता येईल त्याप्रमाणे आम्ही कॉन्ट्रीब्युट केलं होतं.
करत होतो, परंतु ज्यावेळी आमच्या लक्षात यायला लागलं, अनेक लोकांच्या, मीच नाही, अनेक असे शेकडो लोक आहेत की ज्यांच्या लक्षात यायला लागलं की हे आंदोलन एका विशिष्ट व्यक्तीला टार्गेट करण्यासाठी आणि एका विशिष्ट व्यक्तीची बाजू घेण्यासाठी, हे आंदोलन एका विशिष्ट पक्षाला टार्गेट करण्यासाठी आणि हे आंदोलन एका विशिष्ट पक्षाला मरणप्राय म्हणजे मरणासन्न एका पक्षाला पुन्हा जिवंत करून पाणी पाजण्यासाठीचं हे आंदोलन आहे, असं जसं जसं लोकांच्या लक्षात यायला लागलं तशी तशी आंदोलनाची तीव्रता कमी होत गेली आणि पुढे पुढे तर आपण पाहिलं की ते आंदोलन भरकटण्याच्या दिशेनं चाललेलं आहे आणि वेगळ्याच गोष्टीकडे ते आता डायव्हर्ट होत आहे. आणि ते जो आरक्षणाचा म्हणजे विषय फक्त बघा, सरकार कोणाचा असो, पक्ष कुणी असो, मुख्यमंत्री कुणी असो, उपमुख्यमंत्री कुणी असो, हा प्रश्न फक्त मराठा समाज, मराठा आरक्षण आणि त्यांचं भवितव्य या 3 शब्दांवरती हे पुढे जायला पाहिजे होतं. परंतु आता ते तसं न होता त्यांनी पक्षीय टर्न घेतलेला आहे. त्या आंदोलनाने राजकीय याच्यामध्ये उडी घेतलेली आहे आणि आता हेतू स्पष्ट झालेला आहे की हे आंदोलन कोणाच्या तरी फायद्यासाठी होतं आणि कोणाचं तरी नुकसान करण्यासाठी होतं, कोणाचा तरी जीव घेण्यासाठी होतं आणि कोणाला तरी जीवदान देण्यासाठी होतं. आरक्षण हे आरक्षणासाठीच व्हायला पाहिजे होतं. म्हणजे या आंदोलनाचं टार्गेट एकच फिक्स पाहिजे होतं की आरक्षणापासून सुरुवात, आरक्षणापर्यंत शेवट. तुम्हाला असं कधी जाणवलं की या आंदोलनाची दिशा जी आहे ती भरकटत चाललेली आहे? कारण सुरुवातीला लोकांचाही मोठा पाठिंबा होता, महाराष्ट्रातूनही पाठिंबा होता, म्हणजे तो असला पाहिजे, आरक्षण मिळावं अशी सगळ्यांचीच भावना आहे. पण हे आरक्षण कुठेतरी ट्रॅक सोडून चाललेलं आहे असं तुम्हाला कधी वाटलं? म्हणजे आता अनेक जण बोलतायत की आम्हाला माहिती होतं किंवा अनेक काही गोष्टी ज्या आता दिसतायत त्याच्यावरनं लोक म्हणतायत, पण तुम्हाला असं कधी जाणवलं प्रत्यक्ष? कसं आहे, मी नेमकं त्यावेळी अमेरिकेमध्ये होतो, शिकागो धर्म परिषदेसाठी माझी निवड झाली होती, त्यामुळे मी अमेरिकेच्याच दौऱ्यावरती होतो आणि मला तिथेच मेसेज सगळे यायला लागले की असं असं महाराष्ट्रात चालू आहे, असं असं उपोषण चालू आहे, तुम्ही पाठिंबा दिला पाहिजे वगैरे वगैरे. मी 4 सप्टेंबरला अमेरिकेतून आलो आणि डायरेक्ट 6 सप्टेंबरला मी अंतरावली सराटी येथे पोहोचलो. सुरुवातीला जे सगळ्यांचा समज झाला तो माझा पण झाला की हे आंदोलन निष्पक्ष आहे, निरपेक्ष आहे आणि ते सापेक्ष नाहीये, ते आंदोलन फक्त आरक्षण या हेतूने आहे. आणि माझ्यासारख्या अभ्यासू माणसांनी पाठिंबा देण्याचं मूळ कारण असं होतं की मराठवाडा हा निजामाच्या ताब्यामध्ये होता, तेथील जनतेवरती अत्याचार खूप झालेले आहेत, शिवाय मराठवाडा हा दुष्काळी भाग आहे, निसर्गाने सुद्धा त्या मराठवाड्यावरती अवकृपा केलेली आहे, शिवाय तिथे विकासाच्या संधी खूप कमी आहेत, शिक्षणाची सुद्धा तिथे दारं बऱ्यापैकी बंदच आहेत. अशी परिस्थिती असताना या मराठवाड्यातील आपल्या मराठा बांधवांसाठी आणि समाज बांधवांसाठी जर कोणी भांडत असेल तर आपण त्यासाठी पाठबळ दिलं पाहिजे, ही माझी त्यातली भावना होती. माझी त्यातलं ते कॅल्क्युलेशन होतं की या मागास भागासाठी आपण जर छोटासा आपला खादीचा वाटा होईल विचारांचा, वेळेचा, तर तो आपण दिला पाहिजे. म्हणून मी तो पाठिंबा दिला आणि म्हणून मी आल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी अंतरावली सराटीला गेलो. त्या आरक्षणाला तिथे गेल्यानंतर मी नव्याने आरक्षणाचा अभ्यास करायला सुरुवात केली की म्हणलं असा काय हा प्रश्न आहे की अनेक वेळा मोर्चे काढले जातात, अनेक वेळा मोठमोठे आंदोलन होत आहेत, पण हा प्रश्न सुटत कसा नाही? असा कोणता हा यक्ष प्रश्न आहे की जो सुटत नाही? याच्यावरती मी अभ्यास केला आणि मग जसं खाली 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 गेलो, तळापर्यंत गेलो त्या प्रश्नाच्या, तेव्हा मला तो 23 मार्च 1994चा GR सापडला. आणि तो सापडल्यानंतर खरं तर शरद पवारांच्या विरोधात बोलायचं म्हणजे खूप मोठी हिंमत लागते असं मला अनेक लोकांनी त्यावेळी पण सांगितलं. पण मी म्हणलं नाही, मराठा समाजाच्या हे हिताचा प्रश्न आहे, मराठा समाजाच्या भविष्याशी संबंधित प्रश्न आहे, याच्यावर कुणीतरी काहीतरी खरं बोललं पाहिजे. म्हणून मी त्या GR वरती बोललो. 23 मार्च 1994ला काय काय घडलं ते मी जाहीर केलं. त्याच्यामुळे माझ्यावरती प्राणघातक हल्ला झाला, त्याच्यावरती FIR वगैरे सुरू झालेली आहे. पण छगन भुजबळ काय बोलल्यानंतर दुसऱ्या मिनिटाला त्याच्यावर रिॲक्ट होणारे आंदोलन करते, माझ्यावर हल्ला होऊन आज 4 महिने होत आले तरी सुद्धा त्याच्यावर कधी ते बोलत नाही. आणि ज्या दिवशी माझ्यावर हल्ला झाला त्याच्यावर प्रतिक्रिया काही आली नाही, त्याच्यावर निषेध करणारं एकही वाक्याचं स्टेटमेंट मराठा आंदोलकांकडून आलं नाही. त्याचवेळी माझ्या लक्षात आलं की हे फक्त चांगल्या चांगल्या लोकांना या आंदोलनासाठी पाठिंबा घेण्यासाठी वापर करतायत, पण ज्यावेळी त्यांच्या अंगावर काय संकट येत आहे, जे पाठिंबा देत आहेत त्यांच्यासाठी मात्र हे हजर नसतायत. यांना फक्त समाजाने आमच्या बरोबर ढकलत पुढे यावं, समाजाने आमच्या सोबत लोंबकळत मागे यावं, स्वतःचे विचार मांडू नयेत, स्वतःचे म्हणजे वेगळे विचार मांडले की लगेच तुम्ही आरक्षणाला फाटा फोडताय अशा प्रकारचं लगेच कमेंट सुरू होतात. आणि याच्यामध्ये सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे आरक्षणाच्या लढाईत अल्पवयीन मुलं ही आहेत. अल्पबुद्धीची मुलं, अल्पवयीन मुलं ही या मराठा समाजाच्या प्रगतीतला सगळ्यात मोठा अडथळा आहे. कुणीतरी काहीतरी सांगितलं म्हणून कानावर विश्वास ठेवणारे कधी भानावर येऊ शकणार नाहीत. कानावर विश्वास ठेवणारे भानावर आयुष्यात येऊ शकणार नाहीत. आणि जर ते भानावर येऊ शकत नाही तर ही भानामती नक्की काय आहे हे त्यांना आयुष्यात कधी कळणार नाही. म्हणून माझी मराठा समाजातील तरुणांना विनंती आहे
की कोणताही प्रश्न सोडवताना नाण्याच्या दोन्ही बाजू पाहायला शिका, परखायला शिका. त्यामुळे मग तुम्हाला सत्य असत्याशी मन केले ग्वाही, मानिले नाही बहुमता. सगळे लोक एका बाजूने बोलतायत तीच बाजू खरी आहे असं नसतं. संत तुकाराम महाराज म्हणतात की सत्य असत्याशी मन केले ग्वाही. सत्य काय ना सत्य ह्याच्या आपल्या मनाशी ज्यावेळी आपण ग्वाही देतो त्यावेळी जर सत्य आपल्या बाजूने असेल आणि आपण एकटे जरी असेल तरी आपण ते सत्य बोललं पाहिजे. आणि जर खोट्याच्या सोबत 5 कोटी लोक असोत नाही तर 50 कोटी लोक असोत, पण खोटं हे खोटं राहील आणि सत्य हे सत्य राहील. हे स्वतःला साक्ष ठेवून मत व्यक्त केली पाहिजेत आणि तरुणांनी समजून घेतलं पाहिजे. तुम्ही जी भूमिका व्यक्त केली त्या पद्धतीने अजय महाराज बारसकर, संगीता वानखेडे यांनी भूमिका व्यक्त केली. पण त्यानंतर हे म्हणायला सुरुवात झाली की जाणीवपूर्वक आंदोलनामध्ये कुठेतरी फाटाफूट व्हावी, आंदोलनावर त्याचा विपरीत परिणाम व्हावा म्हणून एक कोणतरी भूमिका व्यक्त करतायत. पण या भूमिका हळूहळू तयार होऊन त्याचा हा स्फोट झालाय असं म्हणता येऊ शकतं. नाही, आंदोलनामध्ये कसं आहे, मी म्हणेल तेवढंच खरं, मी म्हणेल तेच आणि मी म्हणेल तेवढंच असं होऊ शकत नाही. जर प्रश्न सामाजिक आहे, सार्वजनिक आहे तर समाजातील वेगवेगळ्या लोकांची मतं ऐकून घ्यावी लागतील. ती मतं विरोधात असली तरी, आपल्यापेक्षा वेगळी मतं असतील तरी, जी जी योग्य असतील, जी जी या आंदोलनाच्या दिशेनं आपल्याला योग्य वाटतील किंवा फायदेशीर ठरतील अशी मतं आपल्या विरोधकाची असली तरी, आपल्या शत्रूची असली तरी, किंबहुना आपल्या समाजाच्या बाहेरील जरी एखाद्या व्यक्तीने चांगली सूचना दिली, सल्ला दिला तर तो मानला गेला पाहिजे. आणि म्हणून विचार मंथनातूनच एखादं रोडमॅप तयार होत असतो आणि विचार मंथनातूनच एखादं दूरगामी नियोजन करता येत असतं. आणि म्हणून शिवाजी महाराज एवढे बुद्धिमान होते तरी सुद्धा त्यांनी आपल्या दरबारामध्ये अष्टप्रधान मंडळ का नेमलं होतं? ते वेळोवेळी आपापल्या मंत्र्यांचा वेगवेगळ्या विषयातील एक्सपर्ट लोकांचा सल्ला का घेत होते? आणि ते घेत होते म्हणूनच ते रयतेचं राज्य दिवसेंदिवस विस्तारित गेलं आणि त्याला लोककल्याणकारी राज्याचा दर्जा मिळाला आणि रयतेचे सर्व प्रश्न सोडवले गेले. जर आपल्याला एखादा प्रश्न नीट सोडवायचा असेल तर त्याचं सर्व बाजूनी, चारही बाजूनी त्याचं अवलोकन करावं लागेल आणि त्याच्यानंतर मग त्याच्यातले ऍडव्हान्टेज काय, डिसएडव्हान्टेज काय, दूरगामी काय, शॉर्ट टर्म काय, म्हणजे हे सगळं लक्षात घेऊन आपण पुढे सरकायला पाहिजे. ऍक्च्युली इथं काय होत होतं, एकच व्यक्ती हातात माईक घेते, एकच व्यक्ती आपलं मत मांडते आणि आदल्या दिवशी 2-4 दिवस अगोदर जाहिरात होते की बाबा पुढची दिशा ठरवण्यासाठी सर्वांनी अंतरवाली सराटी या गावी पोहोचा. लोक आपापला अभ्यास घेऊन, आपापली मतं घेऊन त्या ठिकाणी पोहोचायची आणि हे लोक जमा झाले की डायरेक्ट मग घोषणा व्हायची की पुढचं असं असं आपलं ठरलेलं आहे. म्हणजे लोकांना फक्त गर्दी करण्यासाठी तिथं बोलवायचं, त्यांच्यामध्ये आशेचा एक स्फुल्लिंग पेटवायचा आणि तिथं गेल्यानंतर मात्र जे आपलं पहिलं ठरलेलं आहे, जी आपली पहिली स्क्रिप्ट आहे त्याप्रमाणे लगेच पुढचं दिशा धोरण ठरवलं जायचं. आणि म्हणून असं अचानक आंदोलन वेगवेगळ्या कोलंट्या मारत गेलं, आंदोलन वेगवेगळ्या गोष्टी घडत गेल्या. म्हणजे सांगायचं की आपण 1 मिनिट सुद्धा वाढवून मिळणार नाही असं म्हणायचं आणि डायरेक्ट माईक हातात आला की सांगायचं 1 महिना पुढे हे आपण आंदोलन ढकलणार आहोत. तर तिथे जमलेल्या लोकांना हे तरी कळलं पाहिजे की बाबा असं काय घडलंय, असं काय कारण आहे की त्याच्यामुळे आलेल्या लोकांची मतं अजिबात न विचारता, त्यांचा विचार अजिबात न करता तुम्ही डायरेक्ट जे जाहीर करता. म्हणजे जे मनाला वाटेल ते तुम्ही निर्णय घेता. निर्णय बरोबर झाले की ते आपले होते म्हणायचं आणि निर्णय चुकला की ते समाजात फूट पडली, समाजातील लोकांनी दिशाभूल झाली, अशा प्रकारचं बोलायचं, अशा प्रकारचं वागायचं आणि अत्यंत हेकेखोर पद्धतीनं अशा प्रकारे वाटचाल करायची. शेवटी तर डायरेक्ट शिवाजी महाराजांच्या पुतळ्याखाली बसून शिवीगाळच करणे, या सगळ्या गोष्टीतून हे सिद्ध झालं की हे आंदोलन खऱ्या अर्थानं पारदर्शी जे व्हायला पाहिजे होतं, जी लोकांची सुरुवातीची अपेक्षा होती तो ग्राफ हळूहळू खाली खाली घसरत गेलेला आपल्याला दिसतोय. तुम्ही जे म्हणालात की अपारदर्शकता होती, म्हणजे ज्या पद्धतीने एखादा निर्णय घ्यायचा तर तो निर्णय पहिल्यांदा सगळ्यांनी एकत्र घेतलाय असं सांगायचं आणि प्रत्यक्षात वेगळं जाहीर करायचं. तर हा जो काही एक प्रकारे एक कल्लीपणा होता, एकतर्फी निर्णय घेण्याचं जो प्रकार होता, तर त्याच्यामुळे लोकांमध्ये काय नाराजी दिसली, म्हणजे तुम्हाला काय दिसून यायचं किंवा तुमच्याशी काय बोलणं होत असेल लोकांचं त्या आंदोलनातल्या? लोकांची भावना हीच आहे की एकतर तुम्ही लोकांना आग्रह करायचा, फोन करून बोलवायचं, काही लोकांना मीडियातून आमंत्रण यायची, काही लोकांना मीडियातून आव्हान व्हायचं की बाबा हा समाजाचा प्रश्न आहे, समाजातील विद्वान लोकांनी याच्यावर बोललं पाहिजे, समाजात अनुभव ज्यांचा आहे त्यांनी बोललं पाहिजे, ज्यांनी ह्या विषय हाताळलाय अशा अभ्यासकांनी याच्यावर बोललं पाहिजे, असं भावनिक करून लोकांना तिथं बोलवायचं, गर्दी वाढवायची, आपले समर्थक वाढल्याचे असा फुगवटा सगळा तयार होत जातो. आणि एकदा ही सगळं पुढे चित्र तयार झालं
की मग मात्र कोणाला विचारायचं नाही, अशा प्रकारचं सगळं होत गेलं. आणि जसं जसं लोकांच्या लक्षात आलं की अरे आपल्याला बोलवलं तर जातंय विचार विनिमय करायला, परंतु आपल्याला विचारलं सुद्धा जात नाहीये, आपल्याला तिथं काही मत सुद्धा मांडता येत नाहीये. आणि असं करत करत लोकांची फरफट चालू चालू पुढे पुढे होते. आणि जशी जशी या फरफट लोकांच्या लक्षात यायला लागली की बाबा हे बोलतात एक, हे वागतात एक, हे करतात एक, हे सांगतात एक, असं जसं जसं लोकांच्या लक्षात यायला लागलं तशी तशी लोक याच्यापासून फारकत घेऊ लागली. माझ्या संदर्भातलं तर माझं सरळ सरळ एवढंच म्हणणं आहे की छगन भुजबळ थोडंफार काय बोलले की लगेच दुसऱ्या मिनिटाला त्याच्यावरती रिॲक्ट होणारे आंदोलक, माझ्यावरती एवढा मोठा हल्ला झाला त्याच्यावरती कुठे त्यांनी बाईट दिल्या, त्याच्यावरती कुठे त्यांनी निषेध केला, असं कधी मला कुठं दिसलेलं नाही. कारण माझी भूमिका ही त्या माणसाच्या विरोधात होती ज्यांनी हे आरक्षणाचा प्रश्न निर्माण केलेला आहे, आणि त्या माणसाच्या विरोधात बोलायला मात्र हे आंदोलक तयार नाहीत. मग या आंदोलनाचा अर्थ काय? तर मी जे सांगतोय की हे आंदोलन कोणाला तरी टार्गेट करण्यासाठी आणि कोणाला तरी एस्केप रूट देण्यासाठी किंवा कोणाला तरी पुनर्जीवित करण्यासाठी आणि कोणाला तरी खाली खेचण्यासाठी याच हेतूने सरळ सरळ चाललेलं. जसं जसं लोकांना दिसायला लागलं तसे तसे प्राणाच्या आकांताने त्या आंदोलनात सहभागी झालेले लोक, जेव्हा म्हणजे सर्वस्व बाजी लावून त्या आंदोलनात उडी घेतलेले लोक हळूहळू त्याचा तटस्थपणे विचार करू लागले. आणि जसं जसं तळ दिसू लागला तसं तसं ते त्यातून बाहेर पडले, बाजूला झाले. आणि आता जे कोणी आक्रमक बोलताना दिसत आहेत ना मीडिया समोर, हे बरेचसे लोक अल्पवयीन आहेत. त्यांचं शिक्षण जर तुम्ही मोजलं तर ते बऱ्यापैकी त्यातलं कुणीही ग्रॅज्युएट नसेल. बरेचसे अशिक्षित लोक आहेत, बरेचसे अल्पशिक्षित लोक आहेत, आणि बऱ्याचशा लोकांना त्यातल्या असं वाटतंय की एक व्यक्ती बोलेल त्याच दिशेनं सगळ्यांनी चाललं पाहिजे, त्या दिशेनं बोललं पाहिजे. मला वाटतं हे सगळं हुकुमशाहीच्या दिशेनं जाणारं गणित आहे. आणि जरी आपला माणूस चुकतोय हे लक्षात आलं तरी सुद्धा त्याच्या विरोधात बोलू नका, अशा प्रकारचं लोकांना धमक्या दिल्या जातात. जेव्हा मी माझी भूमिका स्पष्ट मांडली तेव्हापासून माझ्या पेजवरती, म्हणजे मी नुसती पोस्ट टाकली किंवा व्हिडिओ टाकला, तो कशाही संदर्भातला असो, आरक्षणाचा असो, शिवाजी महाराजांचा असो, इतिहासाचा असो, उद्योग रोजगाराचा कशावरचा असो, त्याच्यावर 400-500 खाली कमेंट येतातच लगेच, त्या शिव्या देणाऱ्याच असतात. आणि तुम्हाला किती पैसे मिळाले म्हणून तुम्ही वेगळी भूमिका मांडता असं पहिलं वाक्य येतं. मग मला प्रश्न असा विचारायचा की मला असे किती पैसे मिळाले होते की जे मी अमेरिकेवर आलो डायरेक्ट अंतरवली सराठीला गेलो, मला कोणी पैसे दिले याचा हिशोब करायला पाहिजे ना. म्हणजे जर मी वेगळं मत मांडलं तर तुम्हाला पैसे मिळाले, आणि जर मी तुमच्या बाजूने मत मांडलं तर त्यावेळी किती पैसे मिळाले होते. माझं सांगण्याचा हेतू आहे की त्याही वेळी मला कोणाच्या पैशाचा काही विषय नव्हता आणि आताही काही नव्हता. मी तेव्हाही एक स्वतंत्र विचारवंत होतो. आता तुम्ही एक मुद्दा उपस्थित केला होता ज्याची सुद्धा चर्चा झाली, ती म्हणजे शिवीगाळीचा मुद्दा. विशेषतः छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा जिथे आहे तिथे खाली बसून ते अनेकांवर जरांगे जे ते टीका करायचे, पण त्यावेळेला शिव्यांचा वापर व्हायचा. आता सुरुवातीला 1-2 वेळा लोकांना असं वाटलंही होतं की बाबा जीभ घसरली असेल किंवा ग्रामीण व्यक्ती आहे तर त्याच्या तोंडून मी बोलता बोलता हे होतं, पण नंतर नंतर वैयक्तिक स्वरूपाची टीका व्हायला लागली. तर हे कितपत आंदोलनाला मारक आहे? नाही, एक गोष्ट मराठा तरुणांनी हे शिकली पाहिजे, अभ्यास केली पाहिजे की आंदोलनांचा इतिहास तपासला पाहिजे. जगामध्ये कशा प्रकारे अभिनव आंदोलनं होतात, आपल्या देशामध्ये कशी आंदोलनं होतात, आंदोलन करण्यापूर्वीची स्थिती काय असते आणि आंदोलन झाल्यानंतर काय स्थिती असते. बऱ्याचदा आपल्या भारतामध्ये जेव्हा एखादं आंदोलन होतं त्या आंदोलनाचा परिणाम असा होतो की एखादी व्यक्ती खासदार होते, एखादी व्यक्ती आमदार होते, किंवा एखाद्या व्यक्तीला महामंडळ मिळते आणि एखादी व्यक्ती एखादा पक्ष जॉईन करते आणि संपूर्ण आंदोलन संपलं जातं. हा आतापर्यंत अनुभव आहे या भारतातील सगळे आंदोलन सांगते तुम्हाला. आणि जी कोणती आंदोलनं 100 दिवसापेक्षा जास्त काळ रेंगाळतात ती संतर समुद्रात विसर्जितच होतात. कोणत्याही निष्कर्षापर्यंत न जाता 100 दिवसाची डेडलाईन असते. 100 दिवसात जे आंदोलन संपू शकतं, जे आंदोलन आपली मागणी पूर्ण करून शांतपणे घरी आंदोलन जाऊ शकतात, तेच खरे विजयी योद्धे असतात आणि त्यांनाच खरं गुलाल उधळण्याचा अधिकार असतो. तुम्हाला उदाहरण सांगतो, ज्यावेळी 90च्या दशकामध्ये मुंबईमध्ये मिल कामगारांचा प्रश्न तयार झाला त्यावेळी आमच्या एका अभ्यासू मित्रांनी त्यावेळी दत्ता सामंत यांना ही सूचना दिली होती की साहेब, हे कामगारांचं आंदोलन आपण 50 मागण्या केल्या, त्यातल्या 5च मागण्या आपल्या पूर्ण व्हायला पाहिजेत अशी आपली अपेक्षा असते. 5 मागण्या आपल्या पूर्ण झाल्यात, 45 मागण्या आपल्या अवास्तव होत्या, ते मागे घेऊया आणि जे काय आपल्या पदरात 5 मागण्या पडल्यात त्या घेऊन आपण या कामगारांचं सगळं भलं होतंय त्याच्यावरती थांबूया. दत्ता सामंत यांनी हेकेखोरपणा केला, ते आंदोलन तसंच पुढे चालवलं. पुढे परिणाम असा झाला की मुंबईतल्या 100-150 मिल फॅक्टऱ्या बंद पडल्या आणि ज्यांच्यासाठी आंदोलन केलं गेलं होतं ते सगळे मराठा कामगार. बरं का, मुंबईतल्या गिरणी कामगारामधला 90% कामगार हा मराठाच होता, लक्षात घ्या.
तर ज्या मराठ्यांच्या नोकरीसाठी हे आंदोलन झालं ते सर्व मराठे बेरोजगार झाले आणि परत आपल्या गावाला अंगावल्या कपड्याशी त्यांना यावं लागलं. आणि आज ज्या ठिकाणी त्या गिरणी होते ना त्या ठिकाणी मोठमोठे टोलेजंग टावर बनलेत, त्याच्यात एकही मराठा माणूस नाही, त्याच्यात एकही मराठी कुटुंब अपवादाने तुम्हाला सापडू शकतं. त्यामुळे आंदोलन करणाऱ्या नेत्यांनी कधीही एकेखोरपणा केला किंवा कट्टरतावादाचा त्याचा प्रभाव झाला किंवा त्यांनी एखाद्या पक्षाची विचारधारा जर पकडली आणि आडेलतट्टू भूमिका घेतली तर त्याच्यासोबत आंदोलन करणाऱ्या सगळ्यांच्या जीवावर ते बेतू शकतं. आणि अल्टिमेटली ज्यांच्या फायद्यासाठी ते आंदोलन केले तेच लोक याचे सगळ्यात मोठे नुकसानीला सामोरा जाणारा घटक ठरू शकतात. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. किसान आंदोलन असो, कामगार आंदोलन असो, कुठलीही चळवळ असो, 100 दिवसाच्या आत म्हणजे जी काही तुम्हाला ताकद लावायची आहे ती फक्त 100 दिवसात लागली पाहिजे आणि 100 दिवसात त्याचा निकाल लागून सगळे आपापल्या घरी जाऊन शांतपणे आपले पुढची कामं हाताळली पाहिजेत. या महाराष्ट्रामध्ये गेल्या 8 महिन्यामध्ये जेवढं उद्योगधंद्याचं नुकसान झालं असेल, जेवढी जाळपोळ झाली असेल, आर्थिक नुकसान झालं असेल, त्याच्यातून मला वाटतं लाखो रोजगार ऑलरेडी निघून गेलेत. म्हणजे ज्या रोजगारासाठी आंदोलन आहेत त्या इंडस्ट्रीज बंद पडल्या, ते उद्योगच बंद पडले, तर मग रोजगार कैसा. छत्रपती शिवाजी महाराजांचं या संदर्भात एक पत्र आहे की उन्हाळ्यामध्ये तुम्ही गवताच्या गंजी आहेत त्या जपा, कारण घोड्यांना चारा ते गवत मिळणार नाही आणि जिथं आपण धान्य साठवतो त्याही ठिकाणी रात्रीच्या वेळी तुम्ही बत्ती घालवून झोपा. एकही दिवा असा पेटता ठेवू नका जो वाऱ्याच्या झुळकीमुळे गवताच्या गंजीवर पडेल. गवताच्या गंजीला पेट लागेल, सगळे खणच्या खण जळतील आणि माणसांना खाण्याचं धान्य संपेल आणि जनावरांचं चारा संपेल. आणि जर असं सगळं झालं तर मग तुम्हाला फासे पडतील, फाके पडतील असं शिवाजी महाराज म्हणले. तुमची उपासमार होईल. उपोषण करणाऱ्या एका दुसऱ्याची नाही तर सगळ्याच समाजावरती, सगळ्याच सैनिकांवरती फाके पडायची वेळी तुम्हाला उपासमार घडेल. आणि मग स्वराज्याचे कैसे, जर तुम्हाला उपासमार घडणार असेल, तुमच्या हातचा रोजगारच जाणार असेल, तर मग ते तुमचं आंदोलन ते स्वराज्य ते कसल्या कामाचं, अशी स्पष्ट तंबी शिवाजी महाराजांनी प्रभावळी त्या सुभेदाराला दिलेली आहे. की थोडासा तुमचा हलगर्जीपणा, दिवा विझवायचा राहिला रात्रीच्या वेळी, उंदरांनी ती वाट पळवली, एवढ्या छोट्या चुकीमुळे एवढे मोठी उपासमार होऊ शकते. केवढं मोठं दूरदर्शी स्टेटमेंट शिवाजी महाराज लेखी स्वरूपातलं दिलेलं आहे. हे जर आंदोलनकर्त्यांना कळालं तर माझ्या मते खूप चांगलं होऊ शकलं असतं. परंतु छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा, त्यांचा फोटो, त्यांची प्रतिमा हे फक्त मराठ्यांना युद्धासाठी सज्ज करण्यासाठी वापरण्याचं हत्यार म्हणून वापरलं जातं. ऍक्च्युली त्यांचे विचार जर कळले असते तर मराठा समाजाची स्थिती आज खूप वेगळी असती आणि मराठा समाजातील लोक इंग्लंडमध्ये जाऊन, फ्रान्समध्ये जाऊन, युरोप, अमेरिका, जर्मनी, जपानमध्ये जाऊन तिथले पाटील देशमुख झाले असते. एवढं मोठं वैश्विक तत्वज्ञान, प्रगतीचा वारसा शिवाजी महाराजांनी आम्हाला सांगितला होता. पण आम्हाला अभ्यास करायचा कंटाळा, आम्हाला मेंदूला ताण नको असतो. आम्ही 100 दिवस उपोषण करू शकतो, 100 दिवस रास्ता रोको ठिय्या करू शकतो, मोर्चा करू शकतो, पण आम्ही 100 पानं शिवचरित्राची वाचायला वेळ काढू शकत नाही, कारण आमच्या मेंदूला ताण येतो. अशा प्रकारचं आमची जी तरुणांची भावना आहे ती खूप दुर्दैवी. आणि म्हणून जो समाज हातात पुस्तक घेऊ शकत नाही त्याच्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी अशा निर्माण होऊ शकतात, ज्या सोडवता आयुष्य जाईल, परंतु ते शक्य होत नाही. आता जो फडणवीसांवर त्यांनी हल्ला केला, वैयक्तिक स्वरूपाचं हे करणंही योग्य नव्हतं. म्हणजे सरकारशी भांडण कुठल्याही आंदोलकाने करायला काहीच हरकत नसते. कुठलंही सरकार असो त्यांच्याकडून ती मागणं, त्यांच्यासमोर आग्रह धरणं. पण हा फडणवीसांवर जो हल्ला करण्यात आला, त्यांना शिवीगाळ करणं किंवा त्यांच्या जातीवर सुद्धा उतरणं, तर हे कितपत योग्य आहे? त्याच्यामुळे अशा प्रकारच्या आंदोलनावर कसा विपरीत परिणाम होतो? कसं आहे बघा, आंदोलन कुणीही करू शकतं, कोणत्याही विषयासाठी करू शकतं, याला काही मर्यादा नाही. जो समाजाचा प्रश्न असेल त्यावेळी लोक तशा प्रकारचे आंदोलन करू शकतात. परंतु या आंदोलनामध्ये काही मर्यादा असतात, काही सभ्यता असतात, काही संकेत असतात. तुम्हाला सरकाराकडून काहीतरी मागताय, तुम्ही मागण्याचा लोकशाही तुम्हाला अधिकार जरूर आहे. परंतु ते मागत असताना एखादी व्यक्ती अशा प्रकारे, आणि मला तर वाटतं ना की त्या एकनाथ शिंदे साहेबांनी एवढं समजुतीने घेतलं, एवढ्या वेळा, म्हणजे आजपर्यंत महाराष्ट्रात असं कोणतंही आंदोलन नव्हतं की जिथे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री एवढा उदार झालेला असेल बाबा. की अनेक वेळा त्यांचे मंत्री यायचे, अनेक वेळा त्यांचे कलेक्टर यायचे, त्यांचे जिल्हाधिकारी यायचे, स्वतः अनेकदा मंत्री महोदय आले, मुख्यमंत्री स्वतः आले. मला सांगा, एवढा रिस्पेक्ट ज्या लोकांनी दिला त्याच्या बदल्यात तुम्ही केवढा मोठा रिस्पेक्ट द्यायला पाहिजे. परंतु तसं होताना दिसलं नाही, कारण मालकांचा मध्ये सिग्नल आला असेल
मालकांनी सूचना दिली असेल की हे काय चाललेलं आहे, की माझीच माणसं जर तिकडे जाणार असतील तर मी ह्यांना कशाला ताकद दिलेली, अशा प्रकारचं काहीतरी झालेलं दिसतंय. कुठून तरी फोन आलेला दिसतोय आणि तो फोन आल्यानंतर मात्र ते तारतम्य सुटलेलं आपल्याला दिसतंय. नाहीतर मला सांगा ना, पूर्वीच्या काळी ज्यावेळी लोक उपोषण करायचे त्यावेळी पुस्तक वाचत बसायचे स्टेजवरती. आता जे उपोषण करते पुस्तक काय वाचत नाहीयेत, ते फक्त मीडियाला बाईट देण्यामध्ये व्यस्त आहेत. म्हणजे काय तर फक्त मीडिया एंगेज करून ठेवायचा, फक्त रस्ते एंगेज करून ठेवायचे, रस्ते ब्लॉक करून ठेवायचे, लोक ब्लॉक करून ठेवायचे. याच्यातून रोजगार निर्मिती होणार नाही आहे. त्यातलेही काही रोजगार जाण्याची शक्यता आहे. म्हणून माझी मराठा समाजातील तरुणांना विनंती आहे की आपण ज्या वेळी शिवाजी महाराजांचा उल्लेख करतो आपल्याकडून नेतृत्व, कर्तृत्व, दातृत्व यासह शालीनता, कुलीनता ही सुद्धा व्यक्त झाली पाहिजे. ते ज्या महिला आहेत संगीता वानखेडे त्यांनी त्यांची जी काही मतं मांडलेली आहेत, बघा आपल्यापेक्षा वेगळं मत मांडलं की त्याला विरोधक समजायचं, ही प्रवृत्ती मराठा तरुणांना घातक आहे. तुमच्या वडिलांनी तुमच्या विरोधात मत मांडलं तर तुम्ही घर सोडून जाणार आहात का? समजा तुमच्या विरोधात तुमच्या मुलांनी मत मांडलं तर तुम्ही त्याला घराबाहेर हाकलणार आहात का? जर आपल्या समाजातील एखादा बांधव जर एखादं मत मांडत असेल तर किमान पहिलं त्याचं पूर्ण ऐकून घ्या. त्यातलं जे पटेल तेवढं घ्या. जे तुम्हाला झेपणार नाही, जमणार नाही किंवा तुम्हाला वाटतं की हे योग्य नाही, पटत नाही, ते तुम्ही सोडून द्यायला शिकलं पाहिजे. परंतु उगाच मग त्या व्यक्तीच्या पाठी लागायचं म्हणजे फुल टाइम एकच काम, जो विरोधात बोलेल त्याच्या विरोधात आम्ही कमेंट करत सुटणार. मित्रांनो, कमेंट करून रोजगार मिळणार नाही, कमेंट करून तुम्हाला उद्योजक होता येणार नाही. कमिटमेंट असेल तर तुम्हाला पुढे जाता येईल. माझी विनंती आहे, जी कोणी मुलं त्या महिला भगिनीला त्रास देत असतील, देत आहेत असं त्यांच्या मुलाखतीत मी टीव्हीला पाहिलेलं आहे, त्यांना माझी विनंती आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचे संस्कार सोडू नका. आणि जर शिवाजी महाराजांचे संस्कार सोडून तुम्हाला हे जर सगळं बोलायचं असेल तर कृपया शिवाजी महाराजांचे बॅनर, शिवाजी महाराजांचे फोटो वापरणं सोडून द्या. शिवाजी महाराजांनी शत्रू सैन्याच्या वतीने आलेल्या रायबागनला सुद्धा स्त्री म्हणून स्त्री दाक्षिण्य दाखवलंय आणि तिला प्राणदान देऊन जिवंत पाठवलेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी कर्नाटक मधल्या धारवाड मधल्या यादवड जिल्ह्यातील सावित्रीबाई देसाई ही सुद्धा शत्रूच्या शिबिरातली होती, तिच्यासाठी सुद्धा तशाच प्रकारचं दातृत्व दाखवलेलं आहे. शत्रूच्या फौजेतून पळवून आणले गेलेली कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला शिवाजी महाराजांनी आपली मुलगीचा दर्जा देऊन तिचा चोळी बांगडीचा आहेर करून, पोशाख करून, सन्मान करून तिला सन्मानाने विजापूरला पाठवलेले. मित्रांनो, हे शिवाजी महाराजांचे संस्कार सोडून जर आपण वागणार असू तर याचा अर्थ आपल्यावरती कुठल्या तरी नेत्याचा प्रभाव आहे, कुठल्या तरी पक्षाच्या विचारधारेला आपण बांधील आहोत आणि कुठल्या तरी नेत्याच्या वैचारिक गुलामीचे आपण बंधुआ मजदूर आहोत. म्हणजे काय म्हणाल आपण, ठेक्याने दिलेले मजूर आहोत का, ठेक्याने दिलेले आपण कार्यकर्ते आहोत का? अशा प्रकारचं आत्मचिंतन आपल्याला करावं लागू शकतं. त्यामुळे कोणी काही मत व्यक्त केलं तर वेगळं मत म्हणजे विरोधातलं मत असं तुम्ही समजत जाऊ नका. जर तुम्हाला वेगळी मतं ऐकायची सवय नसेल तर तुम्हाला कधीच प्रगतीची दिशा सापडणार नाही. जसं आपण गेल्यानंतर मला एक विचारायचं, हा जो 94चा जो GR ज्या संदर्भात तुम्ही सातत्याने बोलतात, तर त्या GR ची माहिती किंवा त्यातले जे सगळे मुद्दे आहेत, तरतुदी आहेत, त्याविषयी तुम्ही आंदोलकांशी बोललेला आहात का? म्हणजे जेव्हा प्रत्यक्ष तुम्ही पहिल्यांदा भेटलात त्यांच्याशी तेव्हा बाबा हे असं असं आहे, तुम्ही त्याला विरोध केला पाहिजे किंवा हे सगळं जाणून घेतलं पाहिजे? मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या कोणत्याही तरुणाला तुम्ही विचारा, 23 मार्च 1994च्या GR बद्दल तुला अभ्यास करायचा आहे का, तुला याच्याबद्दल विचार करायचा आहे का, तुला ह्या प्रश्नाच्या मुळाशी जायचे का? तर ते सांगतायत काय माहितीये का, भूतकाळात जे झालं त्याचा आमचा काही संबंध नाही, आम्हाला ते अजिबात त्याच्यावर काय बोलायचं नाहीये. म्हणजे एसटी पंक्चर आहे त्याच्यावर बोलू नका, फक्त गाडी चालू झालीच पाहिजे. आणि पण ते पंक्चर करायची कोणी? म्हणजे पंक्चर न काढता गाडी चालू करून दाखवा. जो मोटरमॅन निघून गेलेला आहे ट्रेन चालवणारा तो जागेवर नाही, पण म्हणे ट्रेन चालू झाली पाहिजे म्हणून सगळे त्या डब्यांमध्ये बसून आहेत. पण त्या ड्रायव्हरचं, त्या गाडीत, त्या रेल्वेचं इंजिन चालवणारा मोटरमॅन कुठे आहे? तर ह्या अशा प्रकारे जर दूषित दृष्टीने तरुण विचार करणार असतील म्हणजे त्या GR सोडून बोला. मग काय बोला? म्हणजे आंब्यातला घर काढून घेतला आणि फक्त कुळी कुळी म्हणून कोल्हे कुळी करत सुटलं तर काय त्याचा अर्थ होणार आहे? मूळ प्रश्न कशातून निर्माण झाला आहे. आणि जर ते 16% रिटर्न घेतलं गेलं तर जागेवरती प्रश्न सुटून जातोय. पण मग आता ओबीसी समाजाला समजवणार कोण? मग ज्यांनी एकाच पंक्तीमध्ये एका माणसाला डबल जेवण दिलंय आणि दुसरा माणूस उपाशी राहिलेला आहे, तर आता जो पहिला माणूस पंक्तीत जेवण गेलाय तर त्याला आपण असं म्हणू शकत नाही तू दोनदा जेवलाय त्यामुळे आता उद्या तू उपाशी राहा. ज्या वाढप्याने ही चूक केलेली आहे त्याला आपण आज विचारला पाहिजे
की 200 लोकांचं जेवण होतं तर 200 लोक जेवली पाहिजे होती. तुम्ही 100 लोकांना डबल जेवायला बसवलं आणि पुढचे 100 लोक उपाशी राहिले. म्हणजे त्या मुलाचं मुलीचं लग्न खराब करण्याचा हा कार्यक्रम आहे. ते वराड उपाशी गेलं पाहिजे आणि जेणेकरून मुलीच्या बापाची बदनामी झाली पाहिजे अशा प्रकारचा डाव वाढप्यांनी रचला. पण त्या वाढप्याबद्दल कुणीही बोलायला तयार नाही. कारण हे जे भांडणारे लोक आहेत ते जेवण झालेले लोक आहेत त्या जेवण न मिळालेले लोक आहेत असा प्रश्न मोठा आहे. पण हे वाढप्याबद्दल काही बोलायला तयार नाही. एक शेवटचा प्रश्न, ज्याविषयी तुम्ही पत्रकार परिषद घेतली आणि जे रायगडावर जो सोहळा आयोजित केला होता शरद पवारांच्या पक्षाच्या वतीने, तुतारीचं अनावरण, आणि त्याविषयी तुम्ही बोललात. म्हणजे मुळातच मराठा आरक्षणाच्या बाबतीत सुद्धा तुम्ही शरद पवारांवर टीका करताय आणि तेच त्याला जबाबदार आहे ते म्हणताय. आणि इथे पण त्यांनी एक प्रकारे आपल्या पक्षाचा प्रचार करण्यासाठी, आपल्या पक्ष चिन्हाचा प्रचार करण्यासाठी शिवाजी महाराजांचा उपयोग केला आणि अशा पद्धतीची टीका झाली. तर त्याविषयी तुमची भूमिका पुन्हा एकदा आम्हाला ऐकवा. शिवाजी महाराजांचा उपयोग करणं आणि शिवाजी महाराजांचा वापर करणं अशा दोन गोष्टी आहेत. जर तुम्ही एखाद्या विधायक गोष्टीसाठी शिवचरित्राचा आधार घेत असाल तर त्याला उपयोग म्हणता येईल. पण जर एखाद्या शिवचरित्रातील गोष्टीचा आधार तुम्ही जर तुमचं दुकान चालवण्यासाठी करत असताल किंवा तुमचा राजकीय हेतू सिद्धीला जाण्यासाठी करत असताल तर तो शिवचरित्राचा गैरवापर आहे. वापर पण नाही, गैरवापर आहे असं मला म्हणायचे. रायगड ही छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी आहे. तिथं छत्रपती शिवाजी महाराजांचा 350 वर्षापूर्वी राज्याभिषेक झालेला आहे. अत्यंत पवित्र, अत्यंत मंगल आणि अत्यंत प्रेरणादायी असा तो परिसर आहे. आणि या परिसराला कोणीही राजकीय आखाडा बनवणं हे चुकीचं आहे. याच पक्षाच्या लोकांनी नाही, दुसऱ्याही कुठल्याही पक्षाच्या नेत्यांनी, राजकारणी लोकांनी अशा प्रकारचे तिथं राजकीय कार्यक्रम घेणं टाळलं पाहिजे. ठीक आहे, शिवाजी महाराजांना जर तुम्ही आदर्श मानत असाल तर त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी जरूर तुम्ही तिथं येऊ शकता. परंतु राजकीय चिन्हाचं अनावरण करणं म्हणजे हा पक्ष मराठ्यांचा आहे असं दाखवण्याचा प्रयत्न आहे. ऍक्च्युली मराठ्यांचा या पक्षाशी कितपत संबंध आहे मला काही सांगता येणार नाही. आलं लक्षात? कारण जर तसा संबंध असता तर त्या दिवशी रायगडावरती पाय ठेवायला जागा राहिली नसती. जसं 6 जूनला शिवराज्याभिषेक दिनी रायगडावरती मुंगीला सरकायला जागा नसते, एवढे लोक तिथे जमले असते. पण इथं 200-300 लोक जमले होते जे राजकीय फक्त होते आणि ते फक्त फेटा आणि फोटो एवढ्यासाठी झाले होते. त्यातल्या किती लोकांनी शिवाजी महाराजांच्या चरणावर डोकं ठेवलेल्या फुटेज आहेत मला दाखवा. त्यातल्या कोणीतरी शिवाजी महाराजांच्या पाया पडतानीचे फोटो दाखवा की मेघडंबरीत शिवाजी महाराज बसलेत आणि त्यांच्या पायावरती यांनी डोकं ठेवले की महाराज मी तुमचा मावळा आहे, मला आशीर्वाद द्या, मला प्रगती समृद्धी करण्यासाठी आपल्या पाठबळ द्या असं कोण म्हणलेलं आहे का? त्यांनी फक्त आपली तुतारी घेतली, तिथं वाजवली आणि पक्षाचं चिन्ह अनावरण केलं. पक्षाचं चिन्ह अनावरण करण्याची किंवा राजकीय सभा घेण्याची ती जागा नव्ह. आणि त्यातले बरेचसे काही लोक त्या शिवाजी महाराजांच्या सिंहासनावर पण चढले होते. त्यातल्या काही लोकांच्या पायात चपला बूट होते असं पण माझ्याकडे माहिती आलेली आहे. मी काही लोकांकडून फुटेज अजून मागवलेत, कारण मी ज्यावेळी बोलणार तर ते अभ्यासपूर्वक असते, लोकांचा माझ्यावर विश्वास असतोय. त्यामुळे मी कधी हवेतले आरोप करण्यात इंटरेस्ट ठेवणार नाही. मी त्या फुटेज शोधतोय की कुणी पायात चप्पल घालून त्या सिंहासनावर चढलं होतं. म्हणजे एक तर सिंहासनावर चढणं चूक आहे, त्यात चप्पल घालून चढणं चूक आहे, अत्यंत महाचूक आहे. आणि शिवाय फक्त फोटोसाठी त्या पुतळ्यापर्यंत चढणं वर शिवाय म्हणजे शिवाजी महाराजांच्या बरोबरचे तुम्ही आहात का? तुम्ही खाली उभे राहून सुद्धा फोटो काढू शकले असते, पण तुम्ही पार शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर चढताय आणि तिथून तुम्ही फोटो काढताय. तर शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर चढल्यामुळे लोक तुम्हाला मतं देतील हा तुमच्या मनातला गैरसमज काढून टाका. उलट हे निगेटिव्ह गेलेलं आहे. तुम्ही त्या ठिकाणी जाऊन शिवाजी महाराजांची ती राज सदर अपवित्र केलेली आहे, ती भ्रष्ट केलेली आहे आणि भ्रष्ट मतीचेच कार्यक्रम असल्यामुळे अशा प्रकारचे भ्रष्ट उपद्रव तिथं झाले. दुर्दैवाची दुसरी आणखी गोष्टी सांगतो की हे सगळं टोळकं तिथं गेलं आपल्या तुतारी चिन्हाचं हे करायला. तर या तुतारी चिन्ह हे धार्मिक पण आहे, लक्षात घ्या. हे सांस्कृतिक पण आहे आणि मराठ्यांच्या इतिहासातले एक मराठ्यांची खुणगाट सांगणारं ते वाद्य आहे. ते तोंडाने वाजवलं जातं. आता हे कोणत्या तोंडाने वाजवणार यांच्यांना माहिती, कारण ते वाजवण्यासाठी तोंड खूप चांगलं लागतं, चारित्र्य खूप चांगलं लागतं, तुमची शरीरयष्टी खूप चांगली लागते, कारण पूर्ण हवा छातीमध्ये भरायला लागते आणि मग ती वाजवायला लागते. त्यामुळे हे खूप शक्ती लागणारं हे वाद्य आहे. आणि ते वाद्य वाजवताना आता ज्या लोकांचा हा धंदा आहे किंवा जे लोक तुतारी वाजवतात मला वाटतं त्यांच्या रोजगारावर मोठं संकट तयार होणार आहे. कारण बाकीच्या पक्षी लोक यांना कशाला बोलवतील की ते सांगतील तुम्ही बाकीचं काय वाजवा आणून पण तुतारी वाजवू नका. त्यामुळे त्या तुतारी बांधवांवरती म्हणजे इनडायरेक्टली शिवाजी महाराजांचा इतिहास परत मातीत घालण्याचा कार्यक्रम आहे की ज्या ज्या ठिकाणी अशा प्रकारे तुतारी वाजले तो इतिहासाशी संबंधित कार्यक्रम असतो किंवा प्रेरणेशी संबंधित कार्यक्रम असतो. तर ज्या बांधवांचा रोजगार या तुतारी वाजवण्याशी संबंधित आहे त्यांचा रोजगार गेल्यातच जमाय असं चित्र दिसतंय. कारण बाकीच्या पक्षाचे लोक
यांना बोलवण्याची शक्यता कमी. लोक ढोलवाले बोलवतील, नाशिक ढोलवाले बोलवतील, ताशावाले बोलवतील, पण म्हणून तुतारी वाजवणाऱ्या बांधवांनी पहिलं हे सावध झालं पाहिजे किंवा ह्याच्या हरकती घेतल्या पाहिजे की बाबा आमच्या रोजगारावर का तुम्ही गदा आणताय, राजकारण तुमचं तुम्ही करा पण आमचा रोजगार का घालवताय हे बघायला पाहिजे. दुसरी गोष्ट, हे जे सगळे रायगडावर लोक मंडळी गेलते त्यातलं कुणीही जगदीश्वर मंदिराकडे गेलं नाही. आणि यातलं कुणीही म्हणजे सातत्यानं हे म्हणतात की शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. शिवाजी महाराजांचं कधीही नाव घेतलं नाही. शिवाजी महाराजांचं कधीही त्यांच्या भाषणामध्ये नाव नसतात. शाहू फुले आंबेडकर असंच म्हणायचं. शिवाजी महाराजांचा हा महाराष्ट्रच नव्हतं, शिवाजी महाराज फार पाकिस्तानातले आहेत, अशा प्रकारचं हे अनुलेखांनी शिवाजी महाराजांचं कार्यक्रम करत राहतात. आणि हे आता राजकीय टांगापलटी झाल्यानंतर यांना रायगड आठवतो. आयुष्यात पहिल्यांदाच कदाचित शरद पवार हे रायगडावरती गेलेत आणि तिथपर्यंत जाऊन सुद्धा बरं का फक्त स्वतःच्या पुरतं त्यांनी ते काम केलेलं आहे. पालखीत बसून रायगडावर जाणं हा प्रोटोकॉल नव्हतं. जायचं होतं तर तरुणपणीच माणसाने जायला पाहिजे. अशा प्रकारे पालखीतून जाणं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराजांचा तो धडधडीत अपमान झाल्याची भावना सर्व मावळ्यांच्या मनामध्ये आहे, रयतेच्या मनामध्ये आहे आणि त्याचा झटका त्यांना तो पुढे भविष्यात बसणार आहे. शेवटची गोष्ट मला सांगायची, फुले शाहू आंबेडकर असं सगळं आयुष्यभर म्हणायचं. रायगडावर असलेली शिवाजी महाराजांची समाधी ही महात्मा ज्योतिबा फुलेंनी शोधलेली आहे. 1869 त्या महात्मा फुलेंनी शोधलेल्या आणि ज्यांच्या भांडवलावर आपलं दुकान चाललं पाहिजे अशा अपेक्षेने तिथे गेलेल्या लोकांचे पैकी कुणीही शिवसमाधीवर जाऊन 2 फुलं वाहिले असतील तर त्यांचं अभिनंदन आपण करू. माझ्या मते त्यातलं कुणीही त्या जगदीश्वर मंदिराकडे फिरकलं नाही आणि कुणीही त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीवरती डोकं ठेवायला आणि 2 फुलं व्हायला गेलेले नाहीत. हे केवढं मोठं राजकारणासाठीचं कार्यक्रम आहे मला सांगा बरं. महाराष्ट्रातील जनता आणि मावळे रयत शिवभक्त हे कधी विसरू शकणार नाहीत की हे यांची तुतारी फुकण्यासाठी तिथपर्यंत गेले, राज सदरेवर गेले, तिथं तर अपमान केलाच शिवाजी महाराजांचा. परंतु जर खरोखर यांना निष्ठा असती शिवाजी महाराजांबद्दल तर हे जगदीश्वर मंदिराकडे गेले असते आणि हे शिवाजी महाराजांच्या समाधीवर जाऊन पण तिथे 2 मिनिटं बसू शकले असते. मला वाटतं महाराष्ट्रातील सर्व शिवभक्तांनी आता आत्मक्लेश आंदोलन करण्याची ही वेळ आहे की अशा प्रकारे राजकारणासाठी जर शिवाजी महाराजांचा गैरवापर लोक करणार असतील तर तो निषेधार्ह आहे. छत्रपती शिवाजी महाराजांवरती सगळ्यांचा अधिकार आहे. 12 पगड 18 पगड जातीच्या लोकांचा अधिकार आहे, परंतु तो सार्वजनिक आहे, तो सामाजिक आहे, तो शैक्षणिक आहे, तो राजकीय असू शकत नाही. शिवाजी महाराज हे अराजकीय व्यक्तिमत्व आहे. शिवाजी महाराजांचा इतिहास अराजकीय आहे, तो अराजकीय असावा अशा प्रकारच्या आमच्या सगळ्यांच्या भावना आहेत. खूप खूप धन्यवाद नामदेवराव. तुम्ही अत्यंत सविस्तर सगळा मराठा आरक्षणाचा जो पट आहे तो उलगडून दाखवला आणि अशी अपेक्षा करूया की या सगळ्या याच्यातून मराठा युवक जे आहेत त्यांना बोध होईल आणि ते योग्य दिशेला जाऊन या आरक्षण मिळावं, त्यातले जे मागास आहेत त्यांना आरक्षण मिळावं, त्यांचा उद्धार व्हावा हा सगळ्यांचाच उद्देश आहे. पण त्यासाठी ते आंदोलन योग्य दिशेने जावं, योग्य वेळेला ते थांबवलं जावं आणि सरकारशी सुद्धा चांगल्या चर्चेच्या माध्यमातूनच ते पुढे जावं अशी अपेक्षा आहे. तुमच्या या सगळ्या एकंदरीत विवेचनातून हा जो धडा आहे तो नक्कीच युवक घेतील अशी आपण अपेक्षा करूया. तुम्ही इथे आलात आणि खूप व्यवस्थित मला मराठा तरुणांना विशेषतः आंदोलनात जाणाऱ्या तरुणांना एक संदेश द्यायचा आहे की ज्यावेळी तुम्हाला असा काही मेसेज येईल आंदोलन करा, जाळपोळ करा, रस्ता रोको करा, तर त्यावेळी पहिलं आपल्या घरातून तुम्ही दगड घेण्यापेक्षा, हातात तलवार काढण्यापेक्षा, काठी काढण्यापेक्षा पहिलं आपल्या घरातील कपाट शोधा. त्या कपाटात एखादं शिवचरित्राचं पुस्तक असेल ते शिवाजी महाराजांचं पुस्तक बाहेर काढा. पहिलं ते 1 दिवसभर वाचा. ते हत्याराला टोक असतं, ते विचाराला धार असते. तर हत्याराचं टोक म्हणून तुम्हाला कुणी वापरू शकतं, पण जर हत्याराला म्हणजे विचाराला धार असेल तर तुम्ही कोणाच्या हातचं भावलं होणार नाही, कोणाचे गुलाम होणार नाही. म्हणून शिवचरित्र वाचायला शिका. घरात 1 तरी पुस्तक शिवचरित्र ठेवा आणि जेव्हा जेव्हा असा प्रसंग येईल 1 तरी पान वाचा. तुम्हाला शिवाजी महाराज मार्ग दाखवतील. शिवराय असे शक्तीदाता आणि शिवराय असे मुक्तीदाता, शिवराय असे मार्गदाता. धन्यवाद नामदेवराव, खूप खूप आभारी आहोत. नमस्कार. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचं YouTube चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.